आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। अंबरनाथमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास नगर परिषदेची परवानगी नाही। अंबरनाथमध्ये मृतदेह दफन करण्यास राजकीय पक्षाचा विरोध। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परिषदेने परवानगी नाकारली। अक्षयचा मृतदेह पुरायला जागा मिळत नसल्यानं कुटुंबाची हायकोर्टात धाव। आज हायकोर्टात मृतदेह पुरण्याचा जागेसाठी अर्ज दाखल करणार। अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शहा, फडणवीस, रश्मी शुक्लांना पत्र। जीवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षेची मागणी। कुटुंबाला धमक्या येत असल्याचाही पत्रात उल्लेख। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। राऊतांची टीका। शिंदे आणि फडणवीसांमध्ये सिंगम कोण हे त्यांनी बसून ठरवावं किंवा कॅबिनेट बोलवावी, राऊतांचा टोला। आमचे देवाभाऊ सिंगम आहेत। महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा विरोधकांना देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष, नितेश राणेंची टीका। पोलीस आणि सरकारने केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन। नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन। शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन। रोहित पवारांनी एसआरपीएफ केंद्राच्या गेटवर फीत कापली। प्रशासनाचा विरोध झुगारत जामखेडमधील एसआरपीएफ केंद्राचं रोहित पवारांकडून लोकार्पण। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी तटकरेंची निवड। केंद्रीय निवडणूक आयुक्त 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मुंबईत दाखल। विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्याचं नियोजन।